हॅलो हाय नमस्कार. सो आता आपण ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया. 3 प्रकारचे मसाले आहेत. हळद आहे, कांदा, कोकम, मिरची, लसूण, कोथिंबीर, टॉमॅटो, अजून आपला ओला जो कोलिम असतो तो, आणि आपली गरं आणि तेल. मग आता आपण तेलामध्ये मस्तपैकी आपण लसूण परतून घेऊया. तेलातच कांदा आणि मिरची टाकून आपण परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर तो छानपैकी लाल झाला की त्याच्यामध्ये आपण हळद, तिखट, मीठ, जिरेपूड हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून त्या तेलामध्ये मस्तपैकी त्याला सुवास येईल. आणि हे जर हे झालं की मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जो ओला आपण भिजवलेला कोलिम. तो कोलिम टाकला की तो छानपैकी आपण तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचा. तो परतून झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आटल्या टाकायच्या, ज्या शिजवलेल्या असतात त्या शिजवलेल्या आटल्या आपण टाकायच्या आणि मस्तपैकी परतून घ्यायचं. खूप छानपैकी परतून झालं की त्याच्यामध्ये आपण कोकम आणि कोथिंबीर हे घालून त्याच्यावर ताट ठेवायचं, पाणी ठेवायचं, थोडी उकळी काढायची. उकळी काढून झाल्यानंतर तुम्हाला मी फक्त इकडे एवढंच सांगेन की तुम्ही सुकं खोबरं आणि कांदा याचं वाटणही ह्याच्यामध्ये टाकू शकता, थोडं घट्टपणा येण्यासाठी. ही रेसिपी कोलम आणि आटल्याची भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.